नमस्कार मित्रांनो, आजच्या योगा क्षेत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप उशीर झालेला आहे योगा करायला. ऊन बिन पडलेलं आहे खूप. तर बघा, सिंपलसा सूक्ष्म व्यायाम मी आज तुम्हाला सांगणार आहे. असे हात मागं ठेवून पायाचे बोटं खालीवर घ्यायचे आहेत. मोकळे होतात, स्ट्रॉंग राहते शरीर बंद. ताजेपणा राहते शरीरात, लचीला पण राहते. खूप चांगलं आहे सकाळी सकाळी योगा करणं, मेडिटेशन करणं. स्वतःच्या आतूनच आपल्याला खुशी मिळत असते, आनंद मिळत असते. यासाठी योगा केल्याने स्थिर होते मन. स्थित कोणासन असे हात कंध्याच्या समानमध्ये करायचे आणि उजवा हात डकण्या पायाला लावायचा, डकण्या हाताकडे पाहायचं. स्थित कोणासन असं 1-2 वेळा स्लो आरामशीर करायचे. नंतर स्पीड वाढवायचा जरासा, असं बघा. असे 2-4 मिनिट, 5 मिनिट, जितका तुमच्या शरीरामध्ये सामर्थ्य आहे तितक्या वेळा असं करायचं. पोट एकदम हलकं होते आणि गॅस बनत असेल गॅस दूर होते. जास्त मोठापा असेल, ढेरी मोठी असेल तर ढेरी बिन कमी होते. असं डेली 4-5 मिनटं, 6 मिनटं. जास्त ढेरी बाहेर आली असेल तर 15 मिनटं, 5 मिनिट केलं. जरासा 1 मिनिटाचा गॅप घ्यायचा आणि पुन्हा 5 मिनटं करायचं. असे 15 मिनिटं स्थित कोणासन. नंतर पुन्हा की असं असे गोल गोल फिरायचं आहे. चक्की पहिल्या लक्ष्म्या बाया अशी गोल गोल चक्की फिरवतात. त्यांचा व्यायाम होत जाय मस्त. तशी चक्की फिरवायची आहे गोल गोल. पोट हलकं राहते, स्वस्थ राहते. 4-5 वेळा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. नंतर बघा बटरफ्लाय. पायाला पाय लावायचे आहे, त्यांना हाताशी क्लोज करायचे आणि पाय खाली वरी करायचे. बटरफ्लाय जे पकडी आसन, तितली आसन म्हणतो आपण त्याला. पकडी कशी त्या पंख खालीवरी करते तसे पाय खालीवरी करायचे. नंतर मांडी घालायची आहे बघा अशी. त्याला सिद्धासन म्हणतात. सरळ बसायचं, श्वास आत घ्यायचा आणि हाताचे बोटं खालीवरी करायचे. हाताच्या खूप लोकांच्या हातामध्ये बी वात राहते. असं 5-6 वेळा खालीवरी केलं तर हाताचे बोटं मोकळे होतात. रक्तवाहिन्या सक्रिय होतात. व्यायाम खूप खूप महत्त्वाचा आहे. असे डेली 15-20 मिनटं व्यायाम केलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या डेली रुटीनमध्ये आपण काम बिन चांगलं केलं पाहिजे. मन लावून योगा केला पाहिजे असे म्हणतात आपले ऋषीमुनी. तर आपल्याला निश्चितच भविष्यामध्ये खूप फायदा होईल, खूप लाभ होईल. योगा असा डेली अर्धा घंटा केल्याने माणूस रोगमुक्त होते, नशामुक्त होते. कोणतं बिन वाईट व्यसन लागणार नाही माणसाला. एकदम स्वस्थ, चांगलं, हॅप्पी राहते माणूस, खुश राहते. असा व्यायाम डेली करायचा आहे. 4-5 वेळा हात साईडनं खालीवरी करायचे आहेत.
नंतर कंध्यावर हात ठेवायचे आहे, श्वास आत घ्यायचा आहे आणि गोल फिरवायचे आहेत हात. गोल क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. शरीर आपलं स्ट्रॉंग राहिलं, असलं मजबूत असलं की कामाचं मन लागते माणसाचं. त्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आता डेली मी योगाचे व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहे. ठीक आहे मित्रांनो, मान खाली वर करायची आहे मस्त आरामशीर. नंतर खांदे आणि हातानं टोंगळीची मालिश करायची, खांदे खाली वर करायचे आहेत. एकदा डखणीकडे न्यायची आहे मान, एकदा उजवीकडे न्यायची. असं 2-4 वेळा आरामशीर शांतपणे अभ्यास करायचा आहे. पुढे करायचे, एकदा मागं करायचे. आणि ज्यांना गोल फिरवता येते त्यांनी गोल फिरवायची आहे मान, अशी गोल फिरवायची. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. नंतर आता प्राणायाम करणार आहोत आपण, भस्त्रिका प्राणायाम. नासिकातून श्वास बाहेर घ्यायचा आहे, आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. सारखंच बल लावायचं आहे. आपापल्या शक्तीनुसार, सामर्थ्यानुसार आपल्याला तुम्हाला एक करायचं आहे. मध्यम गती, तीव्र गती या धीमी गतीनं. धीमी गती अशी आहे बघा. मध्यम गती. आणि तीव्र गती. तीव्र गती जे जवान येतं, यंगस्टार येतं, बलवान येतं, त्यांनी तीव्र गती करायचं. असं असं 1 मिनिटं तरी भस्त्रिका प्राणायाम तीव्र गतीने केल्याने मन एकदम शांत होते. शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते, खूप आनंद मिळतो, परम आनंद मिळतो. एकदम शांत, रिलॅक्स, पुरी बॉडी रिलॅक्स होऊन जाते. त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. नासिकातून श्वास बाहेर सोडला की पोटाला हलका झटका बसते, आत पोट जरासं आत जाते. कपालभाती प्राणायामच्या सावधानिया ध्यानात ठेवून करायच्या आहे. मध्यम गती, तीव्र गती. या धीमी गतीनं तुमच्या शरीराच्या सामर्थ्यानुसार तुम्हाला तुमच्या गतीची निवड करायची आहे आणि
करायचा आहे. ज्यांना खूप अधिक कमर दर्द आहे त्यांनी धीमी गतीने करायचं आहे. आणि ज्यांचं पोटाचं ऑपरेशन होईल असेल, प्रेग्नेंट लेडीज असतील त्यांनी कपालभाती प्राणायाम करायचा नाही. जे नॉर्मल व्यक्ती आहे, मोटापा आहे, त्यांनी मध्यम गतीनं कपालभाती प्राणायाम करायचा आहे. कपालभाती प्राणायाम केल्याने पाचनतंत्र खूप चांगलं राहते, किडनी बिन चांगली राहते यानं, आणि पोट पण एकदम साफ होतो, गॅस दूर होते. शरीरामध्ये कुठं पण गाठ असेल ती गाठ निघून जाते एक कपालभाती प्राणायाम केल्याने. आणि एकदम खरं आहे, रिॲलिटी आहे. योगाचे खूप चांगले चमत्कार आहेत. तुम्ही करा, तुम्हाला बिन अनुभव होईल. नासिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे, कपालभाती प्राणायाम. 1 मिनिट करूया आता आपण लगातार. प्राणायाम झाल्यावर 3 वेळा उद्गीत प्राणायाम. नासिकानं श्वास आत घ्यायचा आणि तोंडानं ओम असा उच्चार करायचा आहे. ठीक आहे. नंतर मौन राहायचं आहे. थोडा 1 मिनिट मौन राहायचं आहे. शांत राहायचं आहे. श्वास प्रश्वासवर ध्यान द्यायचं आहे. श्वासवर ध्यान द्यायचं आहे. जे तुमचं गोल आहे, टार्गेट आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे थोडंसं. 1 मिनिट आज काय काम करायचे त्याची थोडीशी कल्पना करायची. नंतर दोन्ही हात वरी करायचे, असे आपसमध्ये घर्षण करायचं आहे आणि आल्हादी चेहऱ्यावरून फिरवायचे. योगा केल्याने खूप चांगलं वाटते मित्रांनो. तर काही तुमचा डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.